ताई ताई थांब ना ताई, सांग ना तू मला कुठे जातेस? तू घरी जा विसू, मी जाते. मी पण तुझ्याबरोबर येतो. नाही रे, तू घरी जा. आई बाबा वाट बघतील ना तुझी. मला जायला हवं. उद्या आई मला विचार, मी काय सांगू? मला माहित नाही, असं सांग. अजिबात सांगू नको मी कुठे गेली आहे. धावत पळत धापा टाकत ती बंदरावर गेली. लखनौला जाणाऱ्या श्रीरंगला तिला गाठायचं होतं. वादळी उठतात, किनारी सुटतात, हो वादळी उठतात, किनारी सुटतात, नशिबाशी फुटतात लाटा, पाऊले थकतात शेवटी अवचित, पाऊले थकतात शेवटी अवचित, जगण्याच्या वळतात वाटा सारंगा रे सारंगा, हो सारंगा रे सारंगा. माणसाही तुझी गोष्ट आहे जुनी, माणसाही तुझी गोष्ट आहे जुनी, चालताना पुन्हा सांगते रे कुणी, चालताना पुन्हा सांगते रे कुणी, हुंदके सरतात आसवे उरतात, हो हुंदके सरतात आसवे उरतात, जगण्याचा असल तोच काटा. जेवायला घ्यायचं? नाही, आम्हाला नको आहे. तुम्ही जेवून घ्या. मी जेवले. आमच्या शिवाय आम्हाला न विचारता. सासूबाई म्हणाल्या जेवून घे. का? एरवी ठीक असतं, पण अशा अवस्थेत वेळच्या वेळी जेवून घे. अशा अवस्थेत हा, तुमच्या पोटात आमचा चिरंजीव आहे नाही का? हा नाही, बघ बरोबर आहे. तेच म्हणलं, आमची आई तुम्हाला असं कसं म्हणाली? पाहिलं, इनामदारांच्या घराला आपल्या येणाऱ्या वारसाची किती काळजी आहे. तुमच्यासारखा देखणा, आमच्यासारखा रुबाबदार राजपुत्र आम्हाला द्या, मग बघा आम्ही तुम्हाला कसं सोन्यानं मढवू.
काय झालं, अशा गप्प का? सोन्यानं मढवणं आवडलं नाही का? चला हिरे माडकाने मढवू. हा काय झालं, तुम्ही अशा गप्प का? बोला काहीतरी. राजपुत्राऐवजी राजकन्या झाली तर? काय करताय? मुलगी नको होती आम्हाला, नको होती मुलगी. त्या रात्रीच देवकीनं ते घर सोडलं, तुला पदराखाली घेऊन भर पावसात. एका दयावंत कुटुंबानं तिला आसरा दिला आणि सकाळी आमच्या दारी आणून सोडलं. गलित गात्र झालेली देवकी आणि तापानं फणफणलेली तू. ती अचानक कशी, का, काही सांगायच्या मनस्थितीतच नव्हती. आपल्या मुलीच्या सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या तुझ्या आजोबांनी त्या दिवसापासून हाय खाल्ली. ते हतबल होऊन बसले. ते आयुष्यात पुन्हा म्हणून उभे राहिलेच नाहीत आणि देवकीचा संघर्ष सुरू झाला. शब्द मायेचे आता कापरे जाहले. शब्द मायेचे आता कापरे जाहले. काय माझ्या आतले बावरे जाहले. शब्द मायेचे आता कापरे जाहले. शब्द मायेचे आता कापरे जाहले. नशिबाने दिलेला जाळणारा पावसाळा. भर दुपारचा जसा की चिंब भिजलेला उन्हाळा. या असल्या संध्याकाळी हुरहुरत्या कातर वेळी खोल माझे आतडे घाबरे जाहले. खोल माझे आतडे घाबरे जाहले. काय माझ्या आतले बावरे जाहले. शब्द मायेचे आता कापरे जाहले. शब्द मायेचे आता कापरे जाहले.
कशाची लोकर माया, ही मला लागली मायेची ऊब मिळाया. काय सांगू तुला आज येथे मना, आईच्या गोष्टी मधले दुःखाचे देय दिसले. काय पाहिजे तुम्हाला? रावसाहेब इनामदार. रावबा, इन्स्पेक्टर, हा रावसाहेब इनामदारांचा बंगला आहे, तुमची पोलीस चौकी नाही. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही हा सगळा तुमचा फौजफाटा घेऊन आज शिरलत कसे? तुमच्या बंगल्याला कितीही दारखिडकी आणि कडी-कुलप असली तरी ती कायद्याला रोखू शकत नाहीत. मी तुम्हाला अटक करायला आलोय. हा काय प्रकार आहे इन्स्पेक्टर? DCP डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस संतोष नाईकशी तुम्ही बोलता आहात. प्लीज कॉल मी कमिशनर. आमच्या पदांचा मान राखायला शिका, कारण बापजाद्याकडून वारशात ती मिळालेली नाहीत, स्वकर्तृत्वावर आम्ही ती मिळवली. वॉरंट आहे? कायद्याचं रक्षण करणाऱ्यांना कायदे मोडणाऱ्यांनी हे असले प्रश्न विचारायचेही नसतात. कमिशनर नाईक, रावसाहेब इनामदारांचं एवढं मोठं साम्राज्य पडलंय, आम्ही तुमच्या कायद्याच्या भानगडीत कशाला पडू? इथे आमचा कायदा चाललाय पिढ्यानपिढ्या. या गावाचे आम्ही पालक आहोत, तेव्हा कायदा आम्हाला शिकवू नका. नाही, अजिबात नाही. खरं तर मी त्याही वरच्या लेव्हलचा माणूस आहे. तुम्हाला कायदा शिकवण्यासाठी मी एक खास माणूस आणलाय. शितोळे यांना कायदा शिकवा. रावसाहेब इनामदार, IPC 494 कलमा अंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि या संदर्भात कोर्टाने पकड वॉरंट जारी केलाय तुमच्यावर. कसला गुन्हा? पहिली लग्नाची बायको जिवंत असताना तुम्ही दुसरं लग्न करणं म्हणजे IPC क्राईम आहे. आणि याबाबत आलेला तक्रार अर्ज दाखल करून घेऊन कोर्टाने तुमच्यावर पकड वॉरंट जारी केलाय. कोणी नोंदवली तक्रार? मी, तुमची मुलगी. गार्गी देवकी देसाई. माझ्या आईवर झालेल्या अन्यायाचा हिशेब चुकता करायला आले मी. माझ्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न केला होता ना तुम्ही. आज 20 वर्षानंतर मी तुमचा गळा धरलाय कायद्याने. ही तक्रार, कोर्ट ऑर्डर्स आणि पुरावे. मुलींचा एवढा राग आहे का हो तुम्हाला? मारून टाकेपर्यंत? जिच्या पोटी तुम्ही जन्म घेतला ती कोणाची तरी मुलगीच होती ना. आणि जिच्याशी तुम्ही लग्न केलं ती सुद्धा कोणाची तरी मुलगीच आहे ना. म्हणजे फळं मी खाणार पण झाडं जगवायला सांगू नका. माफ करा मंडळी, यांच्या दुसऱ्या लग्नाचं कायदेशीर निमंत्रण मिळालं असतं तर आज ही वरात निघाली नसती. शितोळे सर. ताब्यात घ्या. येस सर.